सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील या पाटण तालुक्याच्या भूमिपुत्राला सन्मानाने संसदेत पाठवा असे आवाहन शिवसेना पक्ष सचिव व सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ढेबवाडी येथील जाहीर सभेत व्यक्त केले। यावेळी पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी नरेंद्र पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले। प्राणा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, भाजपा महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्षा कविता कचरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। आपल्या सर्वांना नमस्कार करण्यासाठी, आशीर्वाद मागण्यासाठी आज या प्रवासामध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहोत। तेव्हा मी तुमच्याकडे आशीर्वाद मागतो नम्रपणे, आणि त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने कितीही कोणी कुठल्याही पद्धतीने प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष न देता आता आपल्याला सगळ्यांना एकवट होऊन धनुष्यबाण या आपल्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे आणि तुमच्या माझ्या आपल्या घराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माननीय नरेंद्रजींना आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचंय एवढी प्रार्थना करतो। आणि अशा या उत्तम वातावरणामध्ये तसंच या ठिकाणी या सगळ्या माता भगिनी इतक्या गर्दीने भर उन्हाची पर्वा न करता इथे बसलेले आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे की अत्यंत विश्वासानं, अत्यंत सन्मानानं आपल्या घरातला कुणीतरी निवडणूक लढतो आहे। आणि मग अशा वेळेला निवडणूक लढत असताना, त्या निवडणुकीचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबांच्या घरामध्ये आणि थेट दिल्लीपर्यंत जो समन्वय आहे, जे माध्यम आहे, ते माध्यम नरेंद्र पाटील यांच्या रूपानं थेट दिल्लीपर्यंत पोहोचवायचं असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अत्यंत निष्ठेने, एकमताने, मी कोल्हापुरात मी काल होतो, कोल्हापुरात मस्त आहे, आमचं ठरलंय असं सगळीकडे म्हणताय। मला असं वाटतंय आमचं ठरलंय नाही, आता आपलं पक्क ठरलंय की यावेळेला धनुष्यबाण दिलं जाणार। हे सगळं सांगत असताना या विभागामधल्या मगाशी डॉक्टर बोलले किंवा अनेक वक्ते बोलले की हे सगळं विकासाचं काम आम्ही सांगतोय, या सरकारनं काय केलं सांगतोय, केंद्रातल्या मोदी सरकारने काय केलं ते सांगतोय। पण हे सगळं सांगत असताना तुमची आमची सगळ्यांची विशेषतः ह्या पाटण विधानसभा मतदारसंघातल्या पाटण तालुक्यामधल्या आपल्या सगळ्या जनतेची, कार्यकर्त्यांची आज जबाबदारी वाढलेली आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एका विश्वासानं नरेंद्र पाटील साहेबांना ह्या मतदारसंघाची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि ती देताना ही जबाबदारी आज तुमच्या आमच्या खांद्यावरती आहे। आमचे उमेदवार तालुक्यामधले आहेत, 6 विधानसभेचे मतदारसंघ या लोकसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत। पाटण तालुक्यातल्या गावागावातल्या लोकांनी जर म्हणलं उमेदवार आमच्याकडे आले का, उमेदवार आम्हाला भेटले का, उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचले नाही, आपण घरातल्या लोकांनी, आपण घरातल्या माणसांनी ही अपेक्षा करणं सुद्धा या ठिकाणी योग्य नाही। उलट आपण म्हणलं पाहिजे या तालुक्याला दिलेला एखादा दिवस तुम्हाला बाहेरच्या तालुक्यात द्यावा लागला तर द्या, पण पाटण तालुक्यातले आम्ही सगळे कार्यकर्ते एका जीवानं काम करून आणि निश्चितपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून या तालुक्याच्या सुपुत्राला परत एकदा लोकसभेचं नेतृत्व, प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि विशेष करून केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचे आणि राज्यात उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने उद्याच्या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे।